नमस्कार मित्रांनो, उपयुक्त माहिती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. असेच प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहूया, ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रित करून ग्रामपंचायत अधिकारी पद हा नवीन शासन नियम आलेला आहे. राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी करण्यास दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून त्याबाबत शासन निर्णय जाहीर झालेला आहे. तो शासन निर्णय आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. ग्रामविकास सेवक व ग्रामविकास अधिकारी हे पद ग्रामीण भागातील सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी शासन व जनता यांना जोडणारे व प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचे महत्वाचे पद व घटक आहे. ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीचे सचिव, ग्रामसभेचे पदसिद्ध सचिव म्हणून कामकाज पाहतात. ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदांच्या कामाचे स्वरूप एकच असल्याने सदर दोन्ही पदे एकत्रित करून एकच पद निर्माण करण्याबाबत येथील शासन निर्णयाद्वारे तज्ञ समिती नेमण्यात आली होती. सदर समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून प्रशासनाच्या दृष्टीने सक्षम असे ग्रामपंचायत अधिकारी असे नामाविधान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ग्रामविकास विभागाच्या खातरित्यातील ग्रामसेवक S8 व ग्रामविकास अधिकारी S12 ही दोन्ही पदे एकत्रित करून S8 25,500 ते 81,100 या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नामाभिधान ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात आले. सध्या अस्तित्वात असलेल्या ग्रामविकास अधिकारी या पदाचे वेतन संरक्षित करून व ही पदे मृत संवर्गामध्ये वर्गीकृत करून तदनंतर रिक्त होणाऱ्या या पदावर ग्रामपंचायत अधिकारी हे नामाभिधान असणाऱ्या S8 वेतन श्रेणीतील एकाच पदावर नवीन नियुक्त्या करण्यात येतील. ग्रामपंचायत अधिकारी या पदात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत 10 वर्षाच्या सेवेनंतर पहिला लाभ विस्तार अधिकारी S14 38,600 ते 12,000 1,22,800 वेतन श्रेणी. 20 वर्षांच्या सेवेनंतर दुसरा लाभ सहाय्यक गट विकास अधिकारी S15 41,800 ते 1,32,300 रुपये व 30 वर्षांच्या सेवेनंतर तिसरा लाभ गट विकास अधिकारी S20 56,100 ते 1,77,500 असा अनुज्ञेय राहील. ग्रामपंचायत अधिकारी या पदांच्या पदोन्नती साखळी सुधारित होत असल्याने सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून त्या सुधारित पदोन्नती साखळीनुसार आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय होईल. सदर शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी सदर पदांवरील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय झालेला आहे, परंतु प्रत्यक्षात अदा करण्यात आलेला नाही. अशा कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पूर्वीच्या अनुज्ञेय पदोन्नती साखळीप्रमाणे लाभ अनुज्ञेय करण्यात यावेत व तदनंतरचे लाभ सदर शासन निर्णयाप्रमाणे सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन निश्चिती करून अदा करण्यात येतील. सदर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची सध्या असलेली सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन त्यानुसार एकत्रित पदासाठी सेवा ज्येष्ठता यादी नियुक्ती पदाधिकारी यांच्या स्तरावर तयार करण्यात येईल. यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सेवा ज्येष्ठतेमध्ये बदल होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. ग्रामविकास व ग्रामसेवक अधिकारी दोन्ही पदे एकत्रित करून ग्रामपंचायत अधिकारी हे पद निर्माण केल्याने आवश्यकतेनुसार जिल्हा परिषद सेवा नियम 1967 मध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येईल. ग्रामविकास व ग्रामपंचायत अधिकारी हे एकच पद झालेले आहे. धन्यवाद.